तर बघा मंडळी, घेतलेले आहे आपण 1 किलो आलू. आता याला आपण उकडून घेणार आहे बघा. आणि उकडून झाल्यानंतर एकीकडे घेतलेला आहे मी मैदा. त्यात टाकलेलं आहे थोडं ओवा, थोडं मीठ आणि थोडं कच्चं तेल. आणि त्याला बघा या पद्धतीने मी भिजून घेतलेलं आहे. तर सांगा मी काय बनवणार आहे, गेस करा. नक्कीच आम्ही बनवणार आहे समोसे. तर बघा आता आम्ही आलू छिलून घेणार आहे आणि एकीकडे बनवणार आहे आता चटणी. तर बघा समोसाची चटणी बनवायला घेतलेलं आहे. आम्ही थोडं तेल त्यामध्ये टाकत आहे, मिरची, कांदा, थोडा पालकांदा, थोडं जिरं आणि थोडी सोपसुद्धा टाकलेली आहे. आता टाकलेलं आहे आम्ही थोडी हळद आणि टाकून घेणार आहे चवीपुरतं मीठ. याला छान होऊ द्यायचं आहे. मंडळी बघा या किती छान झालेली आहे आपली चटणी, होऊन राहिलेली आहे तयार. तर बघा या पद्धतीने करा तुम्ही झटपट समोसे. आणि टाकलेले आता आम्ही उकडलेले आलू आणि त्याला मिक्स करून घ्या. झालेली आहे आपली समोसाची चटणी तयार. आता दुसरीकडे आपण समोसे बनवून घेऊया. तर बघा मी करून घेतलेली आहे एक पाती तयार. त्या पातीचे करायचे आपल्याला 2 भाग. आणि बघा या पद्धतीने एका साईडला आपल्याला तेल लावून पाणी लावायचं आहे. आणि आता त्यामध्ये आपण चटणी टाकून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने भरणार आहे मी समोसे. बघा किती छान समोसे भरल्या जात आहे आपले. असे साईडला पाणी लावून ते कोणे असे दाबून घ्यायचे. बघा समोस्याचा आकार किती छान दिसेल. आणि याला जास्त कडक तेलामध्ये तळायचे नाही, हलक्या तेलामध्ये तळायचे आहे. बघा किती छान समोसे आहे. सगळे समोसे आम्ही तयार करून घेतलेले आहे. आणि आता आम्ही हलक्या गरम तेलामध्ये समोसे तळून घेत आहोत. तर बघा या पद्धतीने आमचे समोसे तळल्या जात आहे. थोडा वेळ लागेल पण चांगले समोसे तळेल. एकीकडे बनवत आहोत आम्ही कढी आणि समोसे खूप छान टेस्टी लागतात. आपण चण्याच्या रश्श्याबरोबरही खाऊ शकतो, पण आम्ही खाणार आहे कढीबरोबर. तर बघा आमचे समोसे किती छान खुसखुशीत झालेले आहे. तर बघा आम्ही सगळेच्या सगळे समोसे आता काढून घेणार आहे. तर मंडळी कसा वाटत आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला, आमचे समोसे आणि कढी कशी वाटत आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आमच्या गावठाण पद्धतीने एकदा तरी समोसे बनवून बघा. असे टेस्टी आणि छान घरचे समोसे आहे, घरच्या तेलातले बनवलेले आहे. तर टेस्टी तर लागेलच. तर मग या समोसे आणि कढी खायला. आम्ही तर खात आहोत. थँक्यू.